नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता दुपार झाले. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही कोकम आणण्यासाठी गेलेलो. तर तेच कोकम आज मला सोलायचं काम आहे. ते आणले आहेत पण त्याला सोलायला देखील लागतं आणि सुकवायला देखील लागतं. आणि ही अलगद होती पडलेली झाडावरनं कोकमं, तर त्याची आपण कोकमाची सार करणार आहे. या कोकम कढी बनतो ते करणार आहे. आता ही कोकमं सोलायची कशी तर सगळ्यांना माहिती आहे, तरी एकदा मी सांगते. कोकमाला आपल्याला मधून कट करून घ्यायचं आहे, त्याच्यातल्या बिया वेगळ्या करायच्या आणि कोकमाच्या वरची साल वेगळी करायची आहे. साल वेगळी करायची आणि सालीचे 2 भाग आपण करतो. बिया साईडला झाल्यावर अजून छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत. आणि जेवढी आपण कोकमं सोलून घेणार तेवढी अर्धी आपण सुकट टाकत जायचं उन्हामध्ये. बाकी सोलेपर्यंत पहिलीवाली कोकमं सुकून जातात. संपूर्ण जेवढी कोकमं आहेत तेवढी आपल्याला सर्व सोलून घ्यायची आहेत, उन्हात सुकवून घ्यायचं आहे. आणि त्यांचा जो रस निघतो ते कोकम सुकल्यानंतर त्या रस त्या कोकमांना लावून घ्यायचं आहे. ही प्रोसेस 2 ते 3 दिवस चालते. मम्मीने बनवलं होतं मस्त वांग्याचं भरीत. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत तिने इथे खाली वांग्याच्या भरतासाठी लागणारं वाटण रेडी केलं आहे. तर त्याच्यामध्ये काय टाकलं आहे माहिती नाही. तिने आधीच रेडी करून ठेवलेलं वाटण, ते सर्व वाटण व्यवस्थित ती मिक्स करून घेणार आहे. हे जे आपल्याला वाटण जे रेडी केलं आहे तिने, ते आपल्याला वांग्यामध्ये भरायचं एक एक करून. तेल देखील चांगलं गरम होतं आहे आणि ते वांग्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. वांग्यांमध्ये कट करून घेतलं आहे. वांगी खराब नाही ना, एकदा चेक करून घ्यायचं. आणि एक एक करून जेवढी वांगी होती तेवढ्या सगळ्या वांग्यामध्ये हे जे वाटण आहे भरलेली वांगी बनवते, ते भरलेल्या वांग्यामध्ये सगळं वाटण लावून घ्यायचं सर्व साईडून वांग्यांना. आणि काळी पांढरी सगळी मिक्स वांगी होती, तर सगळी वांगी एकत्र करून त्याच्यामध्ये वाटण लावून घेतलं सगळ्या वांग्यांना. आणि आता ही वांगी आपल्याला वाफेवर होऊन द्यायची आहेत. मस्त होतात वाफेवर. आता मी बनवणार आहे लोणचं. त्याच्यासाठी मला ज्या कैऱ्या हव्या त्या आणायला गेलेली. कैऱ्या आणल्या, स्वच्छ टपामध्ये धुवून घेतल्या कैऱ्या. ह्या हापूस आंब्याच्या कैऱ्या ज्या झाडावरून काढलेले कच्चे होते ते. तर म्हटलं थोडे आंबे आहेत कच्चे, तर त्याचं लोणचं बनवूया. म्हणून बघा एवढे आंबे आहेत, त्यांना कापून घेतले कोयतीच्या साह्याने आणि त्यांचे 2 तुकडे केलेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला त्यांना. आणि जेवढं बारीक करताल, तुम्हाला जेवढ्या बारीक हव्यात, जाड्या हव्यात, कशा लोणच्याच्या फोड हव्यात त्याप्रमाणे तुम्ही बारीक करून घेऊ शकता. आम्हाला थोडा मीडियम पाहिजे होता म्हणून बारीक करून घेतले. अर्ध्या आंब्याच्या फोड याच्यात आपण एवढे सगळे आंबे आपण कट करून घेतले लोणच्यासाठी. त्यांना पण मस्त हळद मीठ लावण्यात दोघांनी पडतो. वारा एवढा की पुढे हळद उडून जाते बघा. हवा हवा झाकण पण उडते वाऱ्याने. अरे वाराच भरपूर आहे ना. आणि मीठ टाकायचं. फोन आला. वेट अगं हो य. आणि हे मिक्स करून घेऊया. आणि किती टाइम ठेवूया आता? पुरं मिक्स कर नीट, सगळीकडे लागलं पाहिजे. हात कमी टाकलीस तू. अजून टाकू? मी जास्त हळद ना वाटत. हा मग वाटत आहे ना, राखट लागायचं नाही तर. बस झालं. हे पण तसं झालं. डब्यात भिजू दे, पाणी सुटू दे जरा. मीठ टाकू का अजून? पाणी सुटू दे. वांग्याचं भरीत देखील रेडी झालं आणि जेवायला वाढल्या वांग्याचं भरीत, चपाती आणि आमरस. संध्याकाळच्या मेन्यूमध्ये होतं आमच्याकडे मंचुरियन भजी. गावाला लाईट गेलेली आणि चूल पेटवलेली, चुलीवरच मंचुरियन भजी बनवली. तोंडातनं पुरी खाली पडली. गोबी बनवते अंकिता मिसाल मंचुरियन आणि रगडा पेटीस बनवते. आणि स्पेशल मेन आमच्याकडे मंचुरियन आणि पाणीपुरी या खायला. आम्हाला अरे तेल मी कमीच टाकलेलं एकदम. काय कुठली मंचुरियन रेडी झाली आणि पाणीपुरी देखील मेन्यू होता. आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. मस्त अशी पाणीपुरी आणि मंचुरियन बरोबर चटणी. त्याची सगळी तयारी चालू आहे. जरा आमचं अंगणात स्वच्छ करण्याचं काम चालू आहे, त्याचबरोबर झाडांना पाणी घालायचं काम चालू आहे. तर तुम्हाला दाखवते सत्यनारायणच्या पूजेची तयारी कशा प्रकारे चालू आहे. आणि सकाळ झाली आहे, मस्त 8 वाजले सकाळचे. अंघोळ वगैरे झाले, 7 वाजलेत, अंघोळ झाली, फ्रेश झालो. आणि आज आहे आमच्याकडे सत्यनारायणची पूजा.
सत्यनारायणच्या पूजेची तयारी चालू आहे. चौरंग सजवतात माझे पप्पा आणि माझे मिस्टर दोघं जण. गोंड्याच्या फुलांनी संपूर्ण चौरंगाला सजवणार आहेत. सजवून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते चौरंग. आणि इथे माझी आजी आहे जी कण्यांची रांगोळी काढते, म्हणजे चुना भिजवून त्याची बोटाने रांगोळी काढते. ती गावाला हे कणे प्रत्येक सण कार्यक्रमाला काढले जातात. पहिल्यापासूनची परंपरा आहे ही. तिने संपूर्ण दरवाजापासून कणे काढले आहेत आणि इथे पुरणपोळीची तयारी चालू होती. इकडे मम्मीने एक तोडलाय. घरी केळीची झाडं असल्यावर असा फायदा होतो आपल्याला, कोणाकडे मागायला जायची गरज नाही. दाखव केलबे. यो 1, यो 2, यो 3, यो 4. चला केलबे घेऊन चाललेत मंडळी घरी. दाखव इथे आजीने चुन्याचा कणा देखील काढून पूर्ण केल्या. बघू शकता बोटांनी काढलेली डिझाईन कण्याची. आणि इथे मी पूर्णाची डाळ वाटते पाट्यावरती. बोलले तुम्हाला पुरणपोळी गावाला आल्या पाट्यावरचीच खायची, वाटलेल्या डाळीची. अप्रतिम होते आणि खायला पण खूप छान लागते. आणि पाट्यावरचं जेवणाची टेस्ट खूप वेगळी असते. मुंबईला आपण कायमस्वरूपी मिक्सरवरचं जेवण खातो. आणि आमच्याकडे आला होता पाहुणा नागतोडा. बघू शकता एकदम हिरवागार दिवाळाचा कलर आणि त्याचा कलर एकदम सेम टू सेम आहे. आणि इथे तुम्ही माझ्या अवतारावर जाऊ नका. सकाळपासून मला प्रचंड काम होतं, त्यामुळे पुरी धावपळ होती. त्यामुळे मॅक्सी घालूनच मी पाट्यावरती डाळ वाटत होती. आणि ते माझी डाळ वाटून झाली आहे आणि आता पुरणपोळीची तयारी करणार आहे आम्ही. पप्पाने आणि मिस्टरांनी मस्त असं चौरंग देखील सजवून घेतलाय. चौरंगाला चहू बाजूने केळबे बांधले, जे आपल्या केळीच्या झाडांचे आहेत. फुलं सर्व तयारी करून घेतले, कारण ब्राह्मण यायचा टाईम झालेला. संपूर्ण तयारी केली. त्याच्यानंतर इथे बनवायला गेला आम्ही पुरणपोळी. टम्म अशी फुगले पुरणपोळी, पाहू शकता एकदम मस्त लुसलुशीत झालेली पुरणाची पोळी पाट्यावरच्या वाटलेल्या पुरणाच्या डाळीने. आणि त्याच्यानंतर मम्मीने इथे सत्यनारायणचा महाप्रसाद देखील बनवलेला. खूप छान असा सत्यनारायणचा साजूक तुपातला महाप्रसाद होता. आणि इथे बघू शकता आपली पूर्ण तयारी रेडी झाली आणि आपण आता ब्राह्मणांची वाट बघणार आहे. ब्राह्मण आले की सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात करणार. आणि ब्राह्मणांनी मस्त अशी मांडणी करून घेतली सत्यनारायणाच्या पूजेची. पाहू शकता कशा प्रकारे मांडणी केली आहे सत्यनारायणच्या पूजेशी. गावाला आपल्याला आंब्याची पानं फुलं आपल्या घरामध्येच अवेलेबल असतात, कारण आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं असतात, तिथे आपल्याला मिळून जातात. खूप छान अशी मांडणी केली आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या अनंताच्या झाडाला भरपूर फुलं आलेली, त्यामुळे मी अनंताच्या झाडाची फुलं तोडून माझ्या स्वतःच्या डोक्यात देखील 3-4 घातली आणि थोडीफार माझ्या मम्मीसाठी मी घेऊन गेली. झाडाची फुलं, ही झाडाची फुलं मला प्रचंड आवडतात. केसात घातल्यावर केस बघू शकता आपली वेणी, या केसात आपला आंबाडा जो काय असेल, खूप छान वाटतं ही फुलं लावल्यावर डोक्यामध्ये. सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात झाली. मम्मी पप्पा बसलेले सत्यनारायणच्या पूजेसाठी. थंड होते. पूजा समाप्त झालेली आहे. छान झालं एकदम मस्त. 5 वाजल्यापासून चांगली पोट. आणि जरा ह्याचं डोकं जरा चांगलं कामाला लागू दे. मला मुलगी पण होती. सारखी इकडे गेली सांगायला. हा ठेव, बाप्पाची पूजा कर. तांदूळ टाक बाप्पावर आणि पाया पड बाप्पाच्या. पाया पड बाप्पाच्या. दे त्याला. हे आहे आमचं गावचं देवघर. तिथे देखील नैवेद्य दाखवला, पूजा केली पप्पांनी. आणि त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा होती, तिथे देखील नैवेद्य अर्पण केला. नैवेद्यामध्ये पुरणपोळी बनवलेली, वाटाण्याची भाजी, पालेभाजी, पापड, डाळ भात आणि आंबा सर्व देवाला नैवेद्य अर्पण करून घेतलाय. आणि बघू शकता खूप सुंदर अशी पूजा झाली. 2 वर्ष पहिली केलेली पूजा, ही 3री पूजा आहे आमची. मम्मीची खूप इच्छा होती, ते देखील इच्छा पूर्ण करून टाकली सत्यनारायणची पूजा करून. इथे आमची शेजारीन काकी, ती देखील पूजेच्या पाया पडायला आली. आणि लाईट गेलेली आहे गावाला. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.